पुतळवडीला कारवाई झाली याविरुद्ध तुम्ही आज आयुक्तांकडे एक वेळ मागितली होती, आयुक्त आज भेटलेलं नाही, मात्र सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तुम्ही काय मागणी केली आहे, काय सविस्तर माहिती आहे? आपण साधारण 3/6/2026 रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी अनधिकृत विरोधी कारवाई चालू आहे, ती कारवाई पावसाळी जो पिरियड आहे या पावसाळी पिरियडमध्ये करण्यात येऊ नये. कारण पावसाळ्यामध्ये जर अतिक्रमणाची कारवाई झाली तर ती घरं तुटतात, तिथं पाणी वगैरे साचतं आणि त्याच्यातनं मच्छर रोगराई, डेंग्यूचे मच्छर असतील, मलेरियाचे मच्छर असतील, त्याची उत्पत्ती निर्माण होऊन त्या ठिकाणी शहरामध्ये फार मोठी रोगराई निर्माण होण्याची दाट शक्यता असल्या कारणानं आम्ही शुभशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून आमच्या तृतीयपंथी भगिनी आहेत त्यांना सोबत घेऊन महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं होतं. परंतु या निवेदनाची कुठल्याच प्रकारची दखल घेतली गेली नसल्याचं चित्र आम्हाला काल या ठिकाणी दिसून आलेलं आहे. पुन्हा आम्ही त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे की आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून जी अतिक्रमण विरोधी कारवाई चालू आहे आपण हे जवळपास 3 महिने स्थगित करावी आणि 3 महिन्याच्या नंतर पावसाळा थांबल्यानंतर पुन्हा आपण आपलं शहर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत करण्यासाठी आपण ती कारवाई करावी अशी मागणी आम्ही या निवेदनाच्याद्वारे पुन्हा स्मरणपत्र दिलेलं आहे. याच्यावरती देखील त्यांनी या ठिकाणी दखल घेतली नाही तर आम्हाला पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांकरता, महिला भगिनींकरता, तृतीयपंथी भगिनींकरता आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागणार आहेत. एवढंच मी आपल्या माध्यमातून आणि त्यांना लेखी निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक अनधिकृत बांधकाम असताना देखील फक्त पुतळवाडी टार्गेट केलं जाते, काय सांगायला? आपण जर या निमित्तानं जर बघत असोल, आपल्या प्रसिद्धी माध्यमातून देखील या गोष्टी वारंवार निदर्शनामध्ये आलेल्या आहेत. शहरामध्ये कारवाई करत असताना दिवसभरामध्ये कारवाई केली जाते आणि कुदळवाडीमध्ये कारवाई करत असताना रात्री मध्यरात्री 2च्या नंतर ही कारवाई केली जाते. याच्यामुळं जो खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, या संविधानाने सर्वांना अधिकार दिलेला आहे, त्याच अधिकारावरती जो मुस्लिम मोहल्ला, जो मुस्लिम बांधव त्या ठिकाणी अधिक प्रमाणे राहतात, त्या भागाला टार्गेट करून जाणून बुजून हे प्रशासन कुठल्या तरी काही राजकीय प्रवृत्तीच्या लोकांच्या मनावरती चालते की काय असा प्रश्न माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला पडलेला आहे. मी प्रशासनाला विनंती करतो, आपण कारवाई करत असताना कुठलाही जातीभेद, कोणत्याही विशिष्ट समाजावरती कारवाई करण्यात यावी असं काही करू नका. कारण की आपण जर बघत असाल कुदळवाडीमध्ये कारवाई होत असताना तो आपला बहुजन मुस्लिम बांधव आहे, हा मुस्लिम बांधव अतिशय दहशतीखाली त्या ठिकाणी राहत आहे. कारण कोणत्याही क्षणी ते राहत असलेलं ठिकाण महापालिकेच्या नजर चुकीमुळे त्यांच्यावरती कारवाई होती की काय अशा भीतीपोटी ही लोक त्या ठिकाणी राहतात. म्हणून माझं या प्रशासनाला विनंती आहे की आपल्याला जी काही कारवाई करायची पावसाळा झाल्यानंतर आपण ती कारवाई करावं, जेणेकरून ते मुस्लिम बांधव कुटुंब योग्यरित्या, सुरक्षितरित्या, मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना योग्य असं न्याय मिळेल अशा प्रकारची मागणी आणि विनंती मी आपल्या माध्यमातून लेखीद्वारे त्यांना या ठिकाणी केलेली आहे. आपण म्हणालात की जो मुस्लिम भाग आहे त्या मुस्लिम भागातच कारवाई केली जाते आणि इतर ठिकाणी दिवसा कारवाई होते, मात्र मुस्लिम भागात रात्रीचं कारवाई होते, सुडबुद्धीनं कारवाई होते असं वाटतंय का? या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री, त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आपल्या या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार असतील, खरोखर अजितदादांच्या विचारावरती चालणाऱ्या या वहिनी यांना देखील माझं मनापासून साकडणारी विनंती आहे, कारवाई करत असताना कृपया आपण आपल्या प्रशासनाला योग्य अशी तंबी द्यावी, दिवसा कारवाई करण्यात यावी. दिवसा कारवाई करण्यात आल्यानंतर एखादी कारवाई जर एखाद्या भागामध्ये रात्रीची करण्यात आली, त्या ठिकाणी एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला जर अटॅक आला, जर समजा आरोग्याची समस्या तिथे उद्भवली तर रात्रीचे आपल्याला दवाखाना त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकणार नाही. कारण दवाखान्यामध्ये रात्रीचा स्टाफ कमी असतो, नाही लज असतो, तिथील त्या भागातल्या मुस्लिम बांधवांचा जीव जाईल. त्याच्यामुळं या पालकमंत्री सुनेत्रा वहिनींना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, अतिक्रमण विरोधी कारवाई ही झालीच पाहिजे. प्रशासन आपलं शहर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सुंदर झालंच पाहिजे, परंतु एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्या ठिकाणी रात्रीची कारवाई करणं हे मानवतेला शोभणारी गोष्ट नाहीये, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. याच्यासाठी आम्ही न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगतो, अतिक्रमण विरोधीला कारवाईला आमचा विरोध नाही, कारवाई ही झालीच पाहिजे, चुकीच्या बांधकामावरती कारवाई झालीच पाहिजे या मताची मी आहे. परंतु ती कारवाई करण्यासाठी जी काही वेळ निश्चित केली जाते ही वेळ
मानवतेच्या दृष्टिकोनातून नाही. याच्याबद्दल पोलीस प्रशासनावरती देखील माझा कुठल्याच प्रकारचा आक्षेप नाहीये. कृपया बिचारे ते त्यांच्या ऑर्डर फॉलो करतात, परंतु त्यांना देखील आपल्या प्रसिद्धी माध्यमांच्या मी विनंती करतो, आपण त्याच्या प्रकारचा अहवाल संबंधित गृह खात्याला द्यावा. आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे, मी त्यांना लेखी तक्रार करणार आहे. या संदर्भामध्ये CID मार्फत चौकशी होणं फार गरजेचं आहे, जेणेकरून जे या देशाचे नागरिक असलेले मुस्लिम बांधव, बहुजन बांधव, दलित बांधव हे कुणाच्याही भीतीपोटी राहणार नाहीयेत, अशी मी त्यांना विनंती या ठिकाणी करणार आहे. निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेतील अशी माझ्या आणि शिवशाही व्यापारी संघटनेच्या, हिंदू मातंग सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी अपेक्षा आहे.